हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत वापरून बटाटा घालून केलेल्या सुक्या कर्दीच्या रस्स्याची रेसिपी। रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी मी वाटण तयार करून घेतलं। तर वाटणासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा एकदम छोट्याशा तुकड्याला 4 भागांमध्ये कट करून तो टाकून घेतला। तसेच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकला, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि 1 टोमॅटो टाकून घेतला। तसेच एक मी इथे सुकी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडी कोथिंबीर टाकून या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। तर वाटण इथे माझं रेडी झाल्यानंतर मी ते एक हंडी घेतलेली आहे आणि हंडीमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल चांगले तापले की त्यामध्ये मी ते ठेचलेले लसूण टाकले। 4 ते 5 लसणाला व्यवस्थित सालीसकट ठेचून टाकलेलं आहे। लसूण टाकल्याच्या 10 सेकंद नंतर लगेचच मी वाटण टाकून घेतले यामध्ये, कारण की तेल भरपूर तापले होते। आता ही सर्व प्रोसेस मी ती हाय फ्लेमवरती केली होती। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला तसाच होता, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतले आणि मग ते सुद्धा मसाला या हंडीमध्ये इथे टाकून घेतलेला आहे। आता लगेचच या मसाल्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले। तसेच 2 छोटे चमचे इथे मी तिखा लाल मसाला टाकून घेतला, 1 छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि सर्व जिन्नसला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। मसाला पूर्ण कच्चा होता त्यामुळे हंडीवरती झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। 5 मिनिटांनंतर हंडीवरचे झाकण काढून मसाल्याला चांगले एकदा फिरवून घेतले। मसाला करपू नये ह्याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, म्हणून गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे। आता या मसाल्यामध्ये इथे मी 3 ते 4 कोकमचे तुकडे टाकून घेतले। पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 3 ते 4 मिनिटांसाठी। 3 ते 4 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले तर मसाल्याला मस्त तेल सुटलेलं होतं, म्हणजेच हा मसाला आता इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर या मसाल्यामध्ये इथे मी 1 मोठा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे। मसाल्यामध्ये गरम पाणी टाकल्यानंतर जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबत नाही, म्हणून चवसुद्धा बदलत नाही। थंड पाण्याचा यूज केल्यास चवीमध्ये बदल येतो, म्हणून गरम पाणी वापरायचं आहे। आता मी या ग्रेव्हीमध्ये इथे 1 बटाटा कापून टाकलेला आहे। सालीसकट मी इथं बटाटा कापून टाकलेला आहे। पहिला बटाट्याला स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर त्याला कापून टाकलेलं आहे। तर इथे मी 1 छोटी वाटी कर्दी घेतलेली होती। इथे ही सुकी कर्दी घेतलेली आहे। सुक्या कर्दीला चांगलं धुवून घेतलं, त्यानंतर मी ह्याला 5 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि मग ही कर्दी मधलं पाणी सर्व निथळवून मग कर्दी इथे यूज केलेली आहे। रश्श्यामध्ये इथे कर्दी टाकल्यानंतर हंडीवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर हंडीवरचे झाकण काढले। एकदा मी व्यवस्थितपणे कर्दी बटाट्याला चांगलं बघून घेतलं, एकदा म्हणजे ढवळून घेतलं। ढवळल्यानंतर बटाटा एकदा फोडून बघितला की तो कच्चा आहे की शिजलेला आहे, तर बटाटा अजून कच्चा होता, म्हणजे मीडियम शिजलेला होता। पुन्हा मी हंडीवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी हंडीवरचे झाकण काढले, पुन्हा एकदा चेक केलं तर ह्या रश्श्याला चांगलं तेलसुद्धा सुटलं होतं आणि बटाटासुद्धा व्यवस्थित शिजला गेला होता आणि कर्दीसुद्धा शिजलेली होती। मग मी ह्या रस्स्यावरती इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। सर्व प्रोसेस मी इथे मीडियम फ्लेमवरती केलेली आहे। आता कोथिंबीरीचा फ्लेवर कालवणामध्ये यावा म्हणून पुन्हा हंडीवरती झाकण ठेवले 2 मिनिटांसाठी। 2 मिनिटांनंतर हंडीवरचे झाकण काढले आणि गरमागरम हा कर्दीचा रस्सा इथे सर्व केलेला आहे। एकदम झटपट बनणारी ही रेसिपी घरात नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।